म्हणजे सोनोग्राफी खूप करू नको, त्याचा Right. बाळावर इम्पॅक्ट होईल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोनोग्राफी जी आपण करतो त्या साऊंड वेव्ज असतात. तो हा लोकांचं एक मिसकन्सेप्शन आहे की जे खातोय त्याचंच दूध बनतंय, तसं नसतं. डॅड्स किंवा एक्सपेक्टिंग डॅड किंवा फॅमिली, त्यांचा काय इम्पॅक्ट या प्रेग्नंट फिमेलवर तेवढा होतो का? लेबरच्या एक्झॅक्टली स्टेजेस काय आहेत, स्टेजेसमध्ये पहिल्या स्टेजमध्ये काय करतो, सेकंडमध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो, थर्डमध्ये काय आहे, पेन ह्या कशा असणार आहेत, पेन आपल्यासाठी हेल्पफुल का आहेत, पेन असल्याशिवाय बेबी खाली येणार नाही आहे किंवा युट्रस कॉन्टॅक्ट होऊन बेबीला खाली पुश करणार आहे, तर पेनशिवाय होणार नाही. मग पेन कमी करण्यासाठी नॅचरल वेज काय आहे? बाळ डिलिव्हर केल्यावर खूप पातळ पातळ खायचं का, तर पातळ खा मग दूध छान येणार आहे. सो फक्त पातळ पातळ खरंच इनफ होतं का? की अकॉर्डिंग टू WHO 85 to 90% प्रेग्नन्सीज ह्या नॉर्मल असतात. हिस्ट्रीमध्ये बेसिकली जर स्त्रीचं वय 35च्या वरती असेल तर जेनेटिक ॲबनॉर्मलिटीज असण्याचे चान्सेस वाढतात.